नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, भाविकांची अयोध्येकडे जाणारी गर्दी लक्षात घेता एस.टी. महामंडळाच्या धुळे विभागाने 10 फेब्रुवारीला अयोध्या दर्शन यात्रेचे आयोजन केले आहे। अयोध्या दर्शनासह प्रवाशांना वाराणसी आणि प्रयागराजचेही दर्शन घडविण्यात येणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर अयोध्येला जायचे असेल तर तुम्ही एस.टी. महामंडळाच्या बसने प्रवास करून केवळ 4,500 रुपयामध्ये प्रवास करू शकता। एस.टी. महामंडळाच्या धुळे विभागाने पहिल्यांदाच राज्यातील नागरिकांसाठी अयोध्यासाठी बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। धुळे येथून 10 रोजी पहाटे 4 वाजता ही बस निघणार असून रात्री 8 पर्यंत झाशी येथे पोहोचणार आहे। या ठिकाणी रात्रभर मुक्काम करून दुसऱ्या दिवशी ती अयोध्येला जाणार आहे। अयोध्येत भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी भाविकांना दर्शनाचा लाभ घडवून ही बस दुसऱ्या दिवशी अयोध्येत मुक्काम करणार आहे। तिसऱ्या दिवशी अयोध्येहून निघून वाराणसी येथे जाणार आहे। वाराणसी येथून दुपारपर्यंत दर्शन घेऊन ही बस रात्री प्रयागराज येथे मुक्कामी थांबणार आहे। चौथ्या दिवशी सकाळी प्रयागराज येथून दर्शन घेऊन ही बस धुळे येथे रात्री उशिरापर्यंत ही बस परतणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक धुळे यांनी दिली आहे। मित्रांनो, अयोध्येसह वाराणसी, प्रयागराज येथील देवदर्शनासाठी खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून 8 ते 10 हजार रुपयांचे भाडे स्वीकारले जाते। मात्र महामंडळातर्फे प्रवाशांच्या सोयीसाठी फक्त 4,545 रुपये आकारण्यात येणार असून दोन्ही बाजूंनी 2,800 किलोमीटरपर्यंतचा प्रवास ही बस करणार आहे। दरम्यान महाराष्ट्र राज्याबाहेर ही बस जाणार असल्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तिकिटातील कुठलीही सवलत देण्यात येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे। तसेच प्रवासात मुक्कामाच्या ठिकाणी भाविकांना त्यांच्या स्वखर्चाने राहण्याची व जेवणाची सोय करावी लागणार आहे। महामंडळाचे कर्मचारी प्रवाशांना यासाठी सवलती सुविधा उपलब्ध करून देणार आहेत। या बससोबत प्रशिक्षित असे 2 अतिरिक्त चालक देण्यात येणार असून महामंडळाच्या ताफ्यात नुकत्याच आलेल्या आरामदायी बसद्वारे प्रवाशांना ही यात्रा घडविणार असल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या एस.टी. महामंडळाच्या बसेसमार्फत रामललाचे दर्शन घेऊ शकता। यासाठी 10 फेब्रुवारीला ही बस निघणार असून यासाठी तुम्ही आत्ताच आरक्षण करणे गरजेचे आहे।